जगद्गुरु तुकाराम जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु जोग महाराज की, पांडुरंग महाराज की, श्री संत सावता महाराज की, सब संतन की चल 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 हमें चल 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 शाबास. बकवास वाजवणाऱ्या माणसाला हिवाळ्यात सुद्धा घाम फुटतो. अरे भक्ता इसे जाना जे देहे उदास केले आशा पास निवारुने विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडी जनधन माता पिता निर्वाण गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडवून दे. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडी जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य घातलिया भय नरका जाणे. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडी जनधन माता पिता पांडुरंगा करो प्रथमा नमना. पांडुरंगा करो प्रथमा नमना. दुसरे चरण छंदचे यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. तेथी बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा.
सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भीर मस्तक हे पायावरी या वार करे संताच्या भक्ताईसे जाना जे देही उदास केले आशा पास निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडी जनधन माता पिता प्रस्तुत प्राप्त रूपी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला जो अभंग जो आहे महान भगवत भक्त वैदिक निष्ठ सांप्रदाय श्रेष्ठ वैराग्याचे महामेरू श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यातील प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु बर का दिवकर माऊली बर का यांच्या गाथ्याच्या वेळीच्या नियमाप्रमाणे 1157 क्रमांकाचा अभंग कीर्तनाला पान नंबर 170 घरी गेल्यानंतर निवांत तपासा. विठ्ठल महाराज जे बोलतात ते ज्ञानाचं बोलतात. महाराज जे बोलतात ते विवेक बोलतो. महाराज जे बोलतात ते वैराग्य बोलतं. महाराज जे बोलतात ते ज्ञान बोलतं. महाराज जे बोलतात ते शांती बोलते. महाराज जे बोलतात तो विचार बोलतात. महाराज बोलतात म्हणजे सगळ्याच्या हिताचं बोलतात. महाराज का बोलतात? दुसरं कुणी काहीच बोलत नाही म्हणून महाराज बोलतात. विठ्ठल आपला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह प्रातस्मरणीय गुरुवर्य ब्रह्मीभूत वरिष्ठ पांडुरंग बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त गेल्या 61 वर्षापासून हा अव्याहतपणे सप्ताह प्रारंभित आहे. तसं जर पाहिलं तर नान्नज भूमीच ही पवित्र आहे बर का. ही भूमीच पवित्र आहे. हो पंढरपूर सुटलं की पुन्हा कुठं सुद्धा गोपाळपूर फक्त नान्नजलाच आहे. पुण्यभूमी. हो ही पवित्र भूमी आहे. आई साहेबाचं वास्तव्य आहे इथं बर का. आणि ही भूमी सुद्धा पवित्र आहे. पांडुरंग बाबाचं वास्तव्य आहे इथं. हो पहा पंचत सगळे देवच आहेत. हो देवालयच आहेत मंदिरच आहेत सगळी. हो फक्त आपण यायची गरज आहे. आपल्याला यायची गरज आहे. हो तसे ज्यांच्या मार्गदर्शनाने सप्ताह ज्यांनी प्रारंभित केला गुरुवर्य प्रातस्मरणीय तुकाराम महाराज पाथरुडकर यांच्या आशीर्वादाने आणि मग त्यांचे नातू श्री हरिभक्तीपरायण आमचे परमस्नेही असणारे आमचे परम मित्र असणारे श्री हरिभक्तीपरायण हरिदास महाराज खुने पाथरुडकर आळंदी यांच्या मार्गदर्शनाने भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभित होत आहे. आजचा सप्त्याचा दुसरा दिवस आहे. हो आणि महाराजांनी अतिशय सुंदर असं निवेदन या सप्ताह कमिटीवाल्यांनी आणि महाराजांनी केलं. हो विशेष म्हणजे काय कीर्तनाचा टाइम बदलला हे महत्वाचं आहे बरं का पवार पाटील. नाहीतर मग काय होतं मग 9 ते 11 जर असतं हो तर मग इतके समाज तुम्हाला बघायला भेटला नसता. 9 ते 11 जर असतं तर मग कसं झालं असतं हरीण मुकुंदान बुवा सकट पाचून जा. 9 ते 11 काय होतं शिरा खाल्ला की शिरा तानात्यात. शिरा खाल्ला की शिरा तानात्यात. बुंदी खाल्ली की धुंदी येते. त्यामुळे डोळा उघडतच नाही. माणसं म्हणते त्याला की कीर्तन जेव्हा 7 ते 9 काय होतं फ्रेश माणसं असतात. कोणाला डोळा लागत नाही कोणाला डुकली येत नाही. हो त्याच्यामुळे 7 ते 9 असल्यानं महिला भरपूर आहेत. महिला वर्ग स्वयंपाकाचा कुटाणा नाही काय ह्याचाच कुटाणा नाही. चहा प्यायला की आल्या कीर्तनाला. मग काय गडी माणसं मग निवांत येते. काय झालं काल
कीर्तन झाल्यानंतर एक गडी तसाच राहिला आणि गेला घरी. म्हणला जेवायला खरं ना, ते म्हणले नो जेवण, अजिबात जेवायला नाही. म्हणजे तिकडे गोपाळपुरावर सप्ताह चालू आहे, कीर्तन ऐकायला भेटतं आणि प्रसाद खायला भेटतो. काय झालं तिकडे यायला? नाही म्हणला कटाळाच आला कीर्तनाचा. मग कीर्तनाचा कटाळा आला तर म्हणले आता जेवायला नाही, कर ना भाकर. म्हणजे मी करीतच नसती, कर म्हणजे अजिबात जमणार नाही म्हणजे. हो अजिबात करणार नाही म्हणजे. हो मग गडी माणसं नका कीर्तनाला येणार, पण पावणे 9ला का व्हायना सदा सर्वदा पावणे 9ला का व्हायना माणसं इकडे कीर्तनाकडे आल्याशिवाय हो काय येते जेवायलाच काही नाही पुन्हा. त्याच्यामुळे पावणे 9ला काय व्हायना इकडे येतात. महिला वर्ग आधीच कीर्तनाला हजर, तसे पुरुषांनी सुद्धा कीर्तनाला आधीच हजर असलं पाहिजे. विठ्ठला म्हणून करता 7 ते 9 फ्रेश टाइम. आम्हाला बी कटाळा येत नाही. आता हरी महाराज तुम्हाला काय सांगा, मला तर 9 ते 11 म्हणलं की ते नगच वाटतं. आपली झोप होत नाही काय नाही. कीर्तना गेल्यानंतर 2-2:30 वाजतात घरी जायला, आणि हे 9 ते 7 ते 9 असलं 9:30ला जेवायला. तुम्हाला बी ना आम्हाला बी 9:30ला तर 2 माणसं घरी पर गोदडीत. हा हिचं कोणी सुधारत नाही. पार्यकरी आणि पांडुरंग बाबा. एकदा इना घेतला की म्हाताऱ्याचा पिना पडलाच. हो म्हणून 7 ते 9लाच किंमत आहे. हे देवदास महाराजाकडे सुद्धा 7 ते 9 असतं राजेवाडीला. आता फक्त साठे महाराज तुम्हीच राहिलात. आता तरी मी गेल्या वर्षी सांगितलं कीर्तना 7 ते 9ला किंमत आहे. 9 ते 11 काय होते जीवत येत माणसं की जातात. ते गावातली माणसं काय म्हणतात अण्णा म्हणजे तर कीर्तनाला माणसं येत नाहीत, कीर्तनाला माणसं येत नाहीत, कीर्तनाला माणसं येत नाहीत. कीर्तनाला माणसं येतील कसे? झोपीच्या टायमाला तुम्ही कीर्तन घातलं कसे कीर्तनाला माणसं येतील? 9 ते 11 म्हणजे झोपायचीच येळ आहे ना, त्याच्यामुळे माणसं येत नाहीत काका कीर्तन. 7 ते 9ला असल्यानंतर किती माणसं येतील? इतकी थंडी तरी माणसं आहेत बघा विठ्ठला. एका सत्पुरुष महात्म्याची ही पुण्यतिथी आहे. हो देवाची होती जयंती, संताची होती पुण्यतिथी, आणि तुमचं माझं होतं वर्ष श्राद्ध. पोरं चांगले असतील तर, नाही तर हो ठेवून जात जात जा. आता मरणाऱ्या माणसाने आपल्यासारख्या माणसाने पुढं आता हो सावध ठेवून जायचं. हो तिकडं मला कीर्तनाला बोलिल्यानंतर ती म्हणले महाराज म्हणले तुम्हाला सगळंच गुत 10वाच गुता म्हणली. मला 10वा गुता कसं असं कसं काय मला काय मिळ लागा ना. ते म्हणले सगळं तुम्ही हो आणा, प्रवचनकार तुम्हीच आणा, हो ब्राह्मण काका तुम्हीच आणा, सगळं तुम्हीच आणा. म्हणजे सगळं खरं गोष्टी झाल्या, सगळं खरं झालं, पण चमन कोणाचं करायचं? सगळं गुत झालं खरं, पण चमन कोणाचं करायचं? ते मला ज्याचं प्रवचन ठेवलं त्याचंच करा. कसं आपल्या पुण्यतिथी व्हायच्या आणि कसं काय व्हायचं. पण महाराज जे सत्पुरुष कार्य करतात हो, पांडुरंग महाराजाची काय पुण्यतिथी होती हा, यांनी परमार्थाचा विचार दिला म्हणून पुण्यतिथी हो. त्यांनी या समाजाला महाराज परमार्थ शिकविला. महाराज त्याचं वर्णन करतात हो. हरी भजन हे, हरी भजन हे, हरी भजन हे धवाली रे जाता. हरे भजन हे, हरि भजन हे, हरि भजन हे धवल रे जागा. हरि भजन हे, हरि भजन हे, हरि भजन हे धवल रे जागा. हरि भजन हे, हरि भजन हरि भजन हे, हरि
हरि भजन हे हरि भजन हे धवळिले जगा हरि भजन हे हरि भजन हे हरि भजन हे ढवळिले जग हरि भजन हे हरि भजन हे हरि भजन हे ढवळिले जग हे चुकविला लाग कळी काळाचा तुकाविला लाग कडे चुकविला लाग कळी काळाचा हरि भजन हे हरि भजन हे हरि भजन हे धवळिले जगा हरि भजन हे हरि भजन हे हरि भजन हे धवळिले जगा हरि भजन हे हरि भजन हे हरि भजन हे ढवळिले जग हरि भजन हे हरि भजन हे हरि भजन हे ढवळिले का पुण्यतिथी होती हरिभजनी हे ढवळिले जग हो परमार्थाला माणसं लावली. महाराज सांगतात एकनाथ महाराज बोलतात मार्ग जया कळे भाव भक्ती मिळे ज्याला मार्ग कळतो ना हो त्या माणसाने मार्ग दाखवीत जात जावा म्हणून करता पांडुरंग महाराजांनी समाजाला भक्तीला लावलं म्हणून त्यांची पुण्यतिथी होती. आपली का पुण्यतिथी होत नाही हो आपलं काय होतं हो शांतीचं आणि केरबाचं झालं तर वर्ष श्राद्ध नाही तर काही सुद्धा होत. त्याच्यामुळं महाराज म्हणतात तुम्हाला जर वाटत असं ना आपल्या पोरांनी सुद्धा आपला उत्सव चांगला करीत जात जावा त्याच्याकरता चांगलं वागावं लागतं. विठ्ठल अरे काही काही महाराज मंडळी पहा हो आमचे गुरुवारे तुकाराम महाराज पात्रुटकर पहा आयुष्यभर परमार्थाला माणसं लावली यांनी. पहिले 3च महाराज मंडळी होते फक्त 3 बरं का चैतन्य महाराज आमच्या ह्या परिसरात. नंबर पहिला तिकडं पात्रोट परिसरामध्ये तुकाराम महाराज पात्रोटकर एवढ्या तुमच्या ह्या नानस परिसरामध्ये बलबिंग महाराज बावीकर बरं का आणि आमच्या पलीकडल्या पट्ट्यामध्ये कासार महाराज धनेगावकर आमचे आजोबा. हे 3च महात्मे होऊन गेले. असे फक्कट महात्मे झाले महाराज हे हो. यांनी आयुष्यभर महाराज परमार्थाला माणसं लावली आणि परमार्थाला माणसं लावून हो दुसऱ्या महाराजासारखे कधी सुद्धा समाजापुढे हात पसरला नाही हो. द्या 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 कधी सुद्धा केलं नाही हो. का कारण की त्यांच्या अंतःकरणामध्ये परमार्थाविषयी भावना तितकी होती. विठ्ठला अरे म्हणून तर पहिल्या पुण्यावर तर हरी महाराजांना आम्ही जगत होतो हो. पहिल्या पुण्यावरच ही माणसं सांभाळतात आम्हाला. नान्नजला म्हणजे किती कीर्तन भाऊच्या भुजंग भाऊच्या वाड्यात 7 दिवस कीर्तन भाऊचं आमचं 7 दिवस त्यांचंच प्रवचन त्यांचंच कीर्तन. आणि मग ही मंडळी महाराज हो ही सरी जुनेच मंडळी दाजी बापू ही सरी देवदास महाराज हे आमचे आपलं गावडे महाराज राजेंद्र महाराज गावडे हो ही सरी मंडळी एकूण पुन्हा सगळेजण हे कोळपकर महाराज हे आपले ओऱ्यातले अण्णा हो हरी महाराज हे महाराज सगळेजण मंडळी महाराज सगळेजण परमार्थिक माणसं हे जुने झाले. म्हणून तर समाजाला महाराज दिशा कळती. विठ्ठला महाराज सांगतात इथं टिप दिली महाराज
महाराजांनी एक, बर का. टिप म्हणजे कोणती टायरची टिप नाही, ती टिपणी असती. महाराजांनी एक टिप दिली या अभंगात. काय टिप दिली? भक्त सांगितलेत बर का, भक्त सांगितलेत, पण खाली एक टिप दिली, ऐसे जाना. कैसे जाना? ऐसे म्हणजे कैसे, हा काय असलं पाहिजे आणि त्याच्यापाशी. आता भक्ताला कमी नाही, देवाला कमी नाही. आमचे खोत महाराज सांगत असतात, हो 33 कोटी देवाच्या मुंडा, 8 कोटी भैरव रे. हो देवाला कमी नाही, भक्ताला कमी नाही. हो आज गुरुवार आहे, आज लगेच महाराज दत्तात्रय रायाची सेवा. दत्ता दिगंबरा यावे, स्वामी मला भेट द्यावे. दत्ता दिगंबरा यावे, स्वामी मला भेट द्यावे. चैतन्य महाराज, हो ज्या माणसा साथीदार योग्य असले पाहिजेत. काय झालं, एकदा लता दिदी आपल्या पाहुण्याच्या गावाला गेल्या, आणि पाहुण्याच्या गावाला गेल्यानंतर ती माणसं, पाहुण्याच्या गावाला गेल्यानंतर माणसं म्हणत असते ते झाले, करा कीर्तन, करा असं तसं, प्रसंग येतोच, करा असं तसं बरं का. गावडे महाराज ते म्हणले, साथीदार नाहीत, माझे सिस्टीम नाही, माझी पिठी वाजविणारी नाही, हार्मोनियम नाही, काही नाही, तबला वादक नाही, कोण नाही, मला काही नको. आमच्या गावात नंबर 1 गडीत म्हणले, महाराष्ट्रात झळकत येत म्हणले, हा काही कमीच नाही. अहो नग म्हणले, नाही म्हणले, चला गेले वा. मग त्या लता दिदी म्हणल्या, ब्रह्मा विष्णू आणि महेश सामोरे बसले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले. मग साथीदार जी होते, हो ती तमाशातलं गडी होत, ती काय द्वारणातलं गडी नव्हतं. त्यांना फक्त एकच माहिती, रामा आणि तुका मैत्र यांनी केला चोरीचा यपार, चोरीचा यपा. जो आपला का काय ती गडी तिथलं होतं. मग ह्यांनी पुढं माग सरकिलं, लता दिदी व्यवस्थित म्हणल्या, पण ह्यांनी पुढं माग पाय टाकलं, ह्यांनी चालू केलं, हिला ग बाई दत्त गुरु दिसले. प्रत्येक मला सांगायचं काय लक्षात ठेवा, गुरुवार उगवला, हो की दत्तात्रयाची भक्ती, हो काय दत्तात्रयाची शक्ती आहे. आता आली दत्त जयंती. दत्त महाराजांची शक्ती महाराज इतकी आहे, दत्त महाराज म्हणतात, ज्ञानोबरायाने जे वर्णन केलं त्यांचं, पहिला मेरू त्याची करी, एक योगी निराकारी, मुद्रा लावून खेचरी, प्राणायामी बैसला, तेने सांडी येली माया, वेदी येली कंथा काया, मन गेले सेविलया, ब्रह्मानंद माझा रे. ओ 3 शिरसा हात, तया माझे दंडवत, काठी झोडी पुढे श्वान, नित्य जाणवीचे स्नान. ओ 3 शिर आहेत दत्त महाराजांचे. काकामध्ये झुले आहे, हो काठी आहे, कमंडलू आहे, हो श्वान आहेत, गाय आहे. हो तुम्ही पहा, कारण की दत्त महाराजांचा जो जन्म जो आहे बर का, तो आत्री ऋषीच्या घरी आहे. धरी अवतार विश्वतारावया, आत्रीची अनुसया गरोधर बर का. कारण की इतकी शक्ती त्यांची आहे दत्त महाराजांची. म्हणून दत्त महाराजांची उपासना गुरुवारी केली जाते. शुक्रवार उगवला की
ती कुठून आली महिला काय माहिती. हो, जय संतोषी माता, खाय फुटाणे. आंबट चिंबट तिला चलत नाही म्हणते संतोषी माता. आणि शनिवारी हनुमंतराया मनोजम मारुती तुल्यगम जितेंद्रम बुद्धिमत्तम वरिष्ठम वातात्मजम वानरयुक्त मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. बजरंगबली हनुमान महाराज की जय. काय शक्ती हनुमंतरायाची. एका मिनिटात लंकेचा शोध केला हनुमंतरायाने. केली सीता शुद्धी मूळ रामायण आदी. हनुमंतराय लंकेत गेले सीता शुद्धी करण्याकरता बर का. पहिला जे हरी हनुमंतरायाने जर घातला जर आसन, पहिला जे हरी घातला हनुमंतरायाने रावणाला. पहिला जे हरी. हो, जय हरी रावण बापू. मी काय बोललो. हो, मोठ्या माणसाला बोलत असताना विशेषण लावून बोलत जात. रावण काय साधा गडी नव्हता. रावणाला 80,000 बायका होत्या. रावणाला हो 1,00,000 पोरं होते. रावणाला 1,25,000 नातू होते. रावण सध्या आता पाहिजे होता ह्या काळात. दिला असता विधानसभेत उभा करून. आता आली ना निवडणूक, घरच्या मतदानाकडे निवडून आला असता. आणि तुम्ही बघा, जे मतदान करतात ते 5 जणांचं खातात. पहिल्याच्या गाडीत बसतेत, दुसऱ्याचा वडापाव खातेत, तिसऱ्याच्या संघ राहतेत, चौथ्याचे पैसे घेतेत आणि 5व्याला फुली मारते. त्याला विचारलं ना, हो ज्याचे पैसे घेतले त्याला का फुली मारली नाही, ते म्हणतो बटनच दिसलं नाही. तुझ्या काय डोळ्याच्या खसारा झालते वय नाही दिसायला. हा, काय शक्ती होती हनुमंतरायाची. ओ मिनिटात, हो एका मिनिटात. आणि हनुमंतरायाचा आणि रावणाचा संवाद सुरू झाला. ए माकडा. बघा बर का कसा बोलतो हनुमंतरायाला रावण. हो, काही काही माणसं जे फुगीर असतात का पैसेवाले, हो ज्याला गरीब माणसाने गावातून जाताना जर राम राम जर घातला असा, राम 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 राम, तो असा करतो. काही काही माणसं लय फुगीर असते. आम्हाला लय भेटत कीर्तना गेलं. आम्ही तिकडे कीर्तनाला गेलो आणि कीर्तना गेल्यानंतर काल्याचं कीर्तन होतं. आणि सकाळच्या पारी कीर्तन झालं आणि म्हणले थांबा थांबा थांबा, पहिलवान दर्शनाला यायचे. तर मला काय ह्याला पहिलवानाची गाठण काय, मला काय कुस्ती करायची काय थांबा. म्हणलं जाऊ द्या, म्हणलं मला इष्टीचा माणूस आहे म्हणलं मी. नाही नाही म्हणले थांबा जरा. गाडीवर मला बसवलं, गाडीवर बसलं तरी मी थांबलो. थांबल्यानंतर ते आले आणि आल्यानंतर हो आले आणि नुसता हात सुद्धा लावला नाही पायाला, नुसता असं केलं. अर्धा तास मोकार गेला तेवढ्यासाठी माझा. नुसता त्याच्या एका एवढ्याशा हातासाठी अर्धा तास फुकट गेला माझा. मला कीर्तनाला जायचं होतं लांब. मला जाऊन द्या, मला येऊन द्या. पुन्हा अनेक कीर्तन मला पुढच्या वर्षी अनेक काल्याचं दिलं त्यांनी. मी पुन्हा अनेक गेलो. ते म्हणजे थांबा थांबा पहिलवान यायचे. मला अजिबात नको, त्यांची गाठ भेट नको, त्याचे दर्शन व्हावे अजिबात नको म्हणले, त्याचं दर्शन नको म्हणलं. मला जाऊन द्या म्हणले. नाही नाही म्हणले थांबा. हा आले बाबा, दुसऱ्या बारशीला आले. आल्यानंतर जसे आले तसे तसे मी थांबलो. आल्यानंतर 2 पोरांनी धरूनच आणलं, असंच होऊन आलो. आणि मग म्हणायला लागलं, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जावे. तुमचं चरण लागून द्या. गेल्या वर्षी काय चुलीत गेलता वय, हे त्याच्यामुळेच झालं. गेल्या वर्षी असं केल्यामुळेच यंदा असं झालं. आणि म्हणलं पुढच्या वर्षी तर उचलावाच लागल. माणसाने, प्रत्येक माणसाने, मी असो किंवा तुम्ही असो, कुणी बी असो, प्रत्येक माणसाने प्रत्येक माणसाचा आदरच केला पाहिजे. हनुमंतरायाने विचारलं, हो संवाद सुरू झाला. म्हणजे ए माकडा, हो तुझं मरण सांग कशात येते. हनुमंतरायाने सांगितलं. हनुमंतराय बुद्धिमत्तम वरिष्ठम होते. हनुमंतरायाने सांगितलं, ह्याने जटायू पक्षाला कपटाने मारलंय. हो म्हणजे याच्या संग कपटचपणा करायचा आपण. म्हणजे माझं मरण ना हो शिफ्टीत आहे म्हणली. शिफ्टीला चिंध्या गुंडळल्या आणि त्याच्यावर राखेल टाकलं
आणि ती पिटून दिले की मी मेलो म्हणले. मी जगत नाही. हो, आता सध्याच्या काळाला 2019 पासून मोदी साहेबांनी चांगला उपकार केला. का उपकार केला? राखेल बंद केलं. राखेल का बंद केलं? हे बाया ओतून घेत होत्या म्हणून राखेल बंद झालं. राखेल बंद झालं, पण राखेलच्या मोबदल्यात 100 रुपयाला गॅस. 100 रुपयात काय आला? गॅस आला. 100 रुपयाला गॅस, पण टाकी 900ला. कसा मेळ बसायचा आणि कसा गॅस सुधारायचा. हो, सध्याच्या काळाला तर नोकरदार जे माणसं आहेत ना त्याचीच चांदी. हो, शेतकरी पार बखाच झाला. विठ्ठला जगामध्ये शेतकऱ्यासारखा माणूस कुणी नाही. हो, शेतकऱ्यासारखं कुणीच नाही. हो, कोणता बी माणूस उठाव सुटाव शेतकऱ्यावर बोलाव, कुणी बी बोलतो. महाराज बोलतेत, पुढारी बोलतेत. आता निवडणूक आली जवळ, मी कशा करता उभा राहिलो? तुझं घर श्रीमंत होण्याकरता, आमच्यासाठी नाही. काय बी आजारी महाराज सध्याच्या काळात ऊसाचे महाराज दिवस आहेत सध्या. हो, शेतकरी तुम्ही बघा, ते कारखान्यात ऊस जाऊस तर किती बी आजारी त्याच्याच जीवाला माहिती. हो, आणि जे ट्रॅक्टर ड्रायव्हर आहेत ना, हो, त्याची सुद्धा कसरत आहे महाराज. तुम्ही बघा, इतकं उचलतोय ती असं. बरं, त्याला पुन्हा आणि काय ऐकू येत ना त्या ट्रॅक्टर ड्रायव्हरला. त्याच्यात गाणं खूप मोठं असतं, शांताबाई. हा, किती मोठं इतकं जरी हे जरी चाललं असलं तरी अजिबात ते मागच बघत नाही कुणाकडं. हो, आणि मग आमची सारखी महाराजांची गाडी दिसल्यानंतर मग म्हणत असतो, उठा पांडुरंगा प्रभात समये पात. अरे वा, म्हणजे आम्ही बघितल्यानंतर मला सांगायचं काय, लक्षात ठेवा किती कसरत आहे. आता इतकं मोठं महाराज हे पाऊस झाला, वाहू वाहू गेले रानं माणसाची, पण तरी सुद्धा शेतकरी पुन्हा अनेक जिवंत. गारपेट होऊन द्या, पाऊस होऊन द्या, वारा होऊन द्या, काही होऊन द्या, तरी सुद्धा शेतकरी पुन्हा सुद्धा महाराज पांडुरंग महाराजाचा सप्ताह करण्याकरता हजरच आहेत माणसं. बघा, हा ताकद जर कशाची जर असेल ना, ही शेतकऱ्याची आणि परमार्थाची ताकद आहे. विठ्ठल हरी महाराजाचा माझा रोजचा अनुभव आहे. जास्ती ज्याच्याकडे पैसे आहेत ना, ते कधी 10 रुपये देत नाही. असे गरीब माणसं 10 रुपये देतात आणि पाया पडतात. जास्ती जी माणसं आहेत ना, ती नुसतं येणा बांगल्या आणून काय करतो, घाल आम्हाला जिन्याखाली म्हणजे तुला बरं वाटत. जिनगी नाही, काय नाही, काय नाही, दिंडीला जिनगी नाही, कुठं पंगत नाही, कुठं काही नाही. तुम्ही मोठ्या माणसाच्या घरी जा, आम्हाला जायचा प्रसंग येतो. हो, 2-4 काजू ठेवलेले असते, 2-4 बदाम. हो, ते खायचं नाहीत, नुसतं त्याकडे बघायचं. खायचे नाहीत, खाल्ल्या मग घोटाळा होतो. आणि मग ते महिलाला मग ते सांगितलं जातं, महाराजांना शुगर आहे, चहा चालत नाही. मग काय दर्शन करा बरं. आम्हाला वाटतं 10 रुपये तरी 20 रुपये काय काय, आम्हाला वाटतं इतकं सगळं वैभव 500 भेटतात काय की, पण 500 नाही तर 5 रुपये सुद्धा भेटत नाहीत. नुसते हात जोडीत या. मग आता बाहेर पडलं की एखादा माणूस गरीब बेसला महाराज यांच्यासारखा की, हो, लगे 10 रुपये देतात. आमचे महाराज सांगायचे, प्रत्येक माणूस जे गरीब माणसं आहेत ना, हे सप्ताह जे करतात, आता हे सप्ताह एवढा मोठा सप्ताह, हे श्रीमंत माणसाचं काम नाही, हे गरीब माणसं आहेत महाराज, सर्वसामान्य माणसं आहेत. आणि त्याच्यातून केलेली जी साधना जी असते, तो ही पुण्यतिथी असते. विठ्ठला कुठवर आलत म्हणा, ह्या इथवर आलत म्हणून हनुमंतरायाने सांगितलं. हो, म्हणजे एकदा पिटिलं की मी मेलो. काय महाराज शक्ती हनुमंतरायामध्ये होती. महाराज त्याचं वर्णन करतात. महाराज म्हणतात,
जाळी आली लंका धन्य धन्य म्हणे तुका धन्य धन्य म्हणे जाळे धन्य धन्य म्हणे तुका तुकोबराय म्हणतात धन्यवान आहात हो हनुमंतराया तुम्ही. तया माझे नमस्कार वारंवार निरंतर. हो इतकी शक्ती काय हनुमंतरायाची शक्ती होती. हो हनुमंतरायाचं मंदिर नाही असं गाव नाही महाराज भक्ताचं. हो रामाचं मंदिर नाही असे गाव तुम्हाला भरपूर सापडतील पण हनुमंतरायाचं मंदिर नाही असं गाव तर जाऊन द्या. आमच्या बापूच्या तिथं सुद्धा वस्तीवर आहे. हा तिथं सप्ताह असतो वस्तीवर सप्ताह वस्तीवर मंदिर 10 जरी घर जरी असले तरी माणसं म्हणतात नाही नाही हनुमंतराय असलेच पाहिजेत आपल्या इथं. का भक्ताची यादीत नाव आहे हनुमंतरायाचं. हो म्हणून तर महाराज म्हणतात आईसे जाना हे असे भक्त पाहिजे. एके दिवशी हो नारद मुनी गेल्यानंतर म्हणले आईसाहेबांना विचारलं म्हणजे काय करतात देव. म्हणजे पूजा करतात. हो पूजा माणसाने केली पाहिजे. हो एक जण मला माझ्या बायकोचंच नाव पूजा आहे मग ती चांगली पूजा करीत असेल तुझी पूजा केली पाहिजे. म्हणले पूजा करतेत म्हणजे कुणाची पूजा करतेत ती तरी डुकून बघावा. हो नारद मुनीने पाहिलं असं जरा वर टाचा वर करून. हो नारद मुनीने असं पाहिलं की पहिली शिंडी दिसली नारद मुनीची. मला हे तर आपली मूर्ती हनुमंतराया. हो सगळे महाराज भक्त दिसली आणि मग जे देवाच्या यादीत आहेत ते तुकोबराय सांगतात आईशे जाना. हो आईशे जाना म्हणजे कैसे जाना. हो त्याने संसारावर पाणी सोडलेलं असतं. हो त्याने प्रपंचावर पाणी सोडलेलं असतं. त्याने समाजावर पाणी सोडलेलं असतं. हो त्याने पैशावर पाणी सोडलेलं असतं. कोणाचंच काय बघत नाहीत. तुम्ही बघा आता आमचे वारकरी दिंडीला निघाले सोहळ्यात निघाले वारीला निघाले मागं बघत नाहीत. काही काय व्हायचं ती होईन गड्या पण जायचंच दिंडीत. काही माणसं दिंडीत जायचं ते. हो काही माणसं तुम्ही बघा आता हरी महाराजाची दिंडी असते सोहळ्यामध्ये तुकोबरायच्या. आम्हाला माणसं विचारतात हरी महाराजाला आम्हाला. मला एक जणांनी विचारलं ज्ञानोबरायच्या पालखी सोहळ्यामध्ये इतकी गर्दी का असती. प्रश्न काय गर्दी असते. हो मी म्हणलं वाटप जास्ती असती. वाटप काही साधी असती का काय तर. हो त्या फिनोलेस कंपनीवाले उपकार केल्यासारखाच केलाय वारकऱ्यावर. पिवळ्या पिशव्या लांब लांब बांधाच्या. हे काढल्या बागलात एक पिशवी हे काढल्या बागलात एक पिशवी. वारकऱ्याची पिशवी का भांगारवालीची तीच कळत नाही. हो असे 7 ते 9 कीर्तन होतं. आम्हाला जेवायला नेलं कीर्तन झाल्यानंतर. हो म्हणजे असं बसलोत आम्ही टिकून. वारी झाल्यानंतर सावता महाराजाच्या पुण्यतिथीत उत्सवात जेवायला बसलोत आणि बसल्यानंतर ते असं वाजलं खडखड वाजलं. वारकऱ्याची जात मी वारकरी कीर्तन करेन. वारकऱ्याचा नियमच आहे काय वारकऱ्याची जात सुखाने कधी जीवत नाही कधी जेवणार नाही. ती वाजल्यानंतर मी त्या पोत्याला अशी कोपरखळी हाणली. मी म्हणलं याच्यात काय भुईमुगाच्या शेंगा आहेत का काय. हो म्हणजे भुईमुगाच्या शेंगा नाही. ती महिला आली म्हातारी आली म्हणजे भुईमुगाच्या शेंगा नाही. म्हणलं मग काय आहे याच्यात. ती म्हणली मी माऊलीच्या सवळ्यात गेलते. म्हणजे मग काय काय दिवा लावला. ती म्हणली येताना मी 3 पोते बिस्किट आणले.
पोते? हो म्हणजे 3 पोते आणले. म्हणजे निस्ते आणले नाहीत, 3 टप्प्यात आणले. पहिला आणला पार्ले पुडा, हो, दुसरा आणला 22 आणि तिसरी आणली क्रीमचे बिस्किट. 12 महिने म्हाताऱ्याला पुडा घ्यायचीच गरज नाही आता. बरं लाईनीला तरी कोणत्या लागाव ती तरी कळलं पाहिजे ना महाराज. हो 2-4 किलोमीटर यंदा लाईन लागली होती. हे कोणी सगळे माणसं त्याच लाईनीत, बाया माणसं त्याच लाईनीत, गडी माणसं त्याच लाईनीत. हे आमचा देवदास महाराजासारखा, अण्णासारखा टाळकरी आला, यांच्यासारखा इकडं महाराजासारखा, गावडे महाराजासारखा, तरी ती बी टाळ घेऊन त्याच लाईनीत. असा ह्या महाराजासारखा पकवाजी आला तरी तेव त्याच लाईनीत, मास्तरसारखा पेटी मास्तर आला तरी तेव त्याच लाईनीत, माझ्यासारखा कीर्तनकार आला तरी त्याच लाईनीत. सगळे एकाच लाईनीत. 4-5 किलोमीटर लाईन लागलेली, 4-5 किलोमीटर. मी म्हणलं ज्या अर्थी सगळे माणसं ह्या लाईनीत घुसत आहेत, नेमकी वाटप तरी काय असावा, वाटप तरी काय असन नेमकी अशी, इतकी वाटप तरी काय असन. तर वाटप काहीच नव्हती. वाटप अशी होती, असा एक पडदा लावलेला होता आणि त्या पडद्याला एक बोर्ड लावला होता आणि त्या बोर्डाच्या पुढं खुर्ची टाकली होती आणि त्या बोर्डावर लिहिलं दाढी कठीण फुकाट करून दिली जाईल. आणि त्या महिला सुद्धा त्याच लाईनीत. ती एकीमेकीला म्हणते गंगू, म्हणजे बोल ना शांती, मी तुला म्हणत होतो द्वारकीचं ऐकू नको म्हणून, आले का नाही कोठाना. म्हणजे का पाहता केस काय करीती मग आता. माणसाच्या जीवनामध्ये भक्त व्हा, भक्त जरूर पाहिजेत. हो भक्ताची तर गरज आहे. हो पण महाराजांनी जी खून दाखविली ना, हो हनुमंतराया जे झाले ना भक्त, हो हनुमंतरायासारखा हो भक्त पुन्हा होणार नाही. हो जेवढे भक्तांची यादी ना, म्हणून तर महाराज म्हणतात आयसे जाना अभंगाच्या प्रथम चरणात. महाराज सांगतात भक्तायसे जाना जे देहे उदास. हो हा तुमच्या वाटण्या घालतो मी आता. अण्णाचा झाला, आता तुमचा नंबर दुसरा, हा मग तिसरा तुमचा, मग दुकानदार तुम्ही शेवट. महाराज सांगा हा म्हणजे गोठळा न ग, ह्यानी एक म्हणायचं त्यांनी एक म्हणायचं, झंगड पकडणं ग आपल्याला.
महाराज म्हणतात घेऊ अखंडित प्रेम सुख. चला मग महाराज म्हणतात ऐसे जाना भक्त ऐसे जाना. जाना म्हणजे हो जाना म्हणजे जे देवाला आवडतात हो किंवा देवासारखे होतात. तो माझा स्वामी मी तुझा रंग पाहताना दिसे वेगळी मी तू पण जाऊ दे दूरी एकची घोंगडी पांघरू हारी. तू आणि मी सारखा आहे हो हो. एक प्रमाण आठवणं मला आता विठ्ठला हला हा ज्ञानदेव आत्मा माझा ह्याच्या आधीच सांगा. महाराज म्हणतात तुम्ही नाही तुम्ही नाही तुझा ज्ञानदेव आत्मा हा तू आणि मी नाही तुझा नाही तुझा ज्ञानदेव आत्मा आत्मा देव माझा. म्हणे नामा पाहे हा. ज्ञानदेव मीच आहे हा. तो आणि मी असं. नाही तुझा ज्ञानदेव देव म्हणे नामा पाहे ज्ञानदेव मीच आहे. बर का ज्ञानोबरायाला जेव्हा समाधी दिली आणि समाधी दिल्यानंतर ज्ञानोबराया म्हणतात हो नामदेव महाराज म्हणतात हो या सज्जनाचा न व्हावा योग हृदय होतसे दोन्ही भाग आणि जानांतरंग तुम्ही माझे. म्हणले महाराजांनी सांगितलं पांडुरंगाने सांगितलं म्हणजे आता ज्ञानोबरायाची समाधी झाली आपण आपल्या याला जा हो. तर नामदेव महाराज म्हणतात तरीच येईन पंढरीचे तरीच येईन पंढरीचे दृष्टी देखेन ज्ञानदेव दृष्टी देखेन ज्ञानदेव ज्ञानदेवा भेटे व्हावे ज्ञानदेवा भेटी व्हावे. ज्ञानेश्वर महाराजांना महाराज नामदेव महाराजांना ज्ञानेश्वर महाराजाचं दर्शन समाधीत गेल्यानंतर सुद्धा समाधीत बसल्यानंतर सुद्धा झालं. ज्ञानेश्वर महाराजाची समाधी म्हणजे मृत समाधी नाही. ज्ञानदेव घेतले दान बाबा बाळ छंदो हृदय धरुणी ध्यान बाबा बाळ छंदो हो समाधी बैसला निर्वाण बाबा बाळ छंदो कथा कीर्तन करीतो बाबा बाळ छंदो बाळ छंदो बाबा बाळ छंदो. म्हणून तर महाराज म्हणतात ज्ञानोबरायाचे भक्त जे आहेत भक्त आणि ज्ञानी वैराग्य बर का ज्ञानदेवा ऐसा गुणी हो न देखो चौयोगी हो खंती वाटे बहुत. म्हणून करतात ज्ञानेश्वर महाराजासारखा भक्त होणार नाही. म्हणून महाराज सुद्धा म्हणतात ऐसे जाना हो. बरं भक्त झाल्यानंतर काय होतं व हा भक्त झाल्यानंतर नेमकं काय होतं. भक्त झाल्यानंतर तुकोबराय म्हणतात भक्त जर झालात तर संसाराचा घोटाळा झाल्याशिवाय राहत नाही हो. महाराज म्हणतात देवाला ज्याच्या घरा हो बर का काय खूण आहे देवाला घरात त्याच्या पडे संसारात चिरा त्याच्या संसारात चिरा पडते हो. मग कशाला भक्त व्हायचंय हो म्हणे भक्त अजिबात नग. पण तरी सुद्धा माणसं हो तरी सुद्धा माणसं काही काही माणसं तुम्ही बघा आमच्याकडे येत असताना काही काही माणसं सगळं झाल्यानंतर मग आमच्याकडे येतात. सगळं झालं म्हणजे सगळ्या गोष्टी झाल्या आणि मग माणसं म्हणत असते करून करून भागला आणि देवपूजेला लागला.
पण तरी सुद्धा महाराज याला सुद्धा प्रमाण महाराज सांगतात, तरी सुद्धा भक्त हो, जरी लागला तरी करून करून भागला तरी बी लाग. तरी आमचे तुकोबराय म्हणतात, मागं काहीच बघू नको, मी पुढं जामी नाही, मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. परमार्थासारखं महाराज सुविधा आणि परमार्थासारखी महाराज उपासना आणि परमार्थासारखं राहणं, परमार्थासारखं जगणं कोणत्याच कंपनीत तुम्हाला भेटणार नाही, फक्त परमार्थातच भेटतं. विठ्ठला अरे तुकोबराय असे भक्त होते हो. संसारी आगे लावणिया ते संसारी आगे लावणिया ते लावणिया ते संसारी आगे लावणिया ते संसारी संसारी आगे आपले हाते संसारी आगे लावणिया हाते प्रमाणात एक शब्द राहतोय माझ्या आठवणीत, यानं पुन्हा बघू. महाराज म्हणतात आपल्या हाताने संसाराला आगी लावली पाहिजे. हो, आग म्हणजे काय हो, काडी लावून जायचं नाही. महाराज म्हणतात त्याची जी आसक्ती ना ती सांडायची. त्याची आसक्ती सांडली प्रपंचाची की मग दुःख होत नाही. माणसाला प्रपंचात दुःख कधी होतं, ज्यावेळी त्याच्याविषयी अंतःकरणामध्ये हो प्रेम मोह आहेत त्या माणसाला दुःख होतं. ज्या माणसाने त्याच्याविषयी काही ठुलच नाही हो, महाराज म्हणतात, आमचे महाराज म्हणतात हो, पोटाकरता धंदा हा आणि उद्धार होण्याकरता प्रभूचं नामस्मरण, त्या माणसाने कधी प्रपंचाची आसक्ती केली नाही. याची जेवढे जुने महाराज मंडळी होऊन गेले ना महाराज हो, ह्या गावाहून त्या गावाला जायचं, त्या गावाहून त्या गावाला जायचं, 8-8, 10-10 दिवस बाहुला लागायचे घरी यायला, गावाकडे यायला, आणि ठेपा सुद्धा नसायचा. काय ह्याचे फोन काय ह्याचे काय तर काय ह्याचे काय होतं त्या काळात, काही नव्हतं. ह्या गावानं त्या गावाला नेलं महाराजांची म्हणायचं. 8-10 दिवस लांबलेच. आमच्या शेजारी पांढरेवाडी ना एक माणूस 8 दिवस हेलपाटी घालीत होता, रोज सायकली यायचा, पण भाऊची काही भेट झाली नाही. मी म्हणलं आमचे महाराज म्हणले, यज्ञकांत महाराज म्हणले, मी तरी काय सांगू कधी यायचे ती, मला सांगता येणार नाही. हा म्हणले एक ठेपा सांगतो हा. काय म्हणजे एकादशी दिवशी भाऊ येतात कुठं जरी असले तरी, विठ्ठला अरे महाराजांना विचारलं कुटुंबाचं काय तुमचे आता हो, महाराज म्हणतात कुटुंबाची सेवा तोची करे आमोच्या. आता आमचं कुटुंबाची सेवा ना तोच करतो. भजनावून आले महाराज आणि भजनावून आल्यानंतर स्नानाला पाणी टाकलं आईसाहेबांनी हो, स्नानाला पाणी टाक. हे तुला स्नान कळतं का? स्नान
स्नान म्हणजे काय असं आळंदीत राहतो का संस्थेत महाराजा संस्थेतलं बरं बरं चांगलं आहे. अभ्यास करी जा कापड चांगलं घाली जात जा त्याच्यामुळे तो घोटाळा आहे सध्या हो. आणि सध्या तर असा देवारा निघालाय कीर्तनाला येऊस तर कीर्तनकार काही पोत्रा जाई तीच कळत नाही. कसं कसं काय करावं त्या माणसांनी कोणाला पाया पडावं कोणाच्या पाया हो ह्या शहरात तर आम्ही आता मुंबईला नेलतो आम्हाला कीर्तनाला काहीच ओळखू येईना ती वाजवणारा कळणार काहीच कळणार काय असे का इतकालेच हाफ हाफ कपडे काय सगळा घोटाळा होऊन जातो महाराज त्याने. आपल्यासारख्या माणसाला तर शहरात गेलं तर काही सुद्धा मिळ लागत नाही आता हो. ते कीर्तनाला मी गेलतो आता कांदिवलीला आणि ते मुलगा रडत होता तिथं कीर्तनामध्ये. मी म्हणलं इतका रडतोय त्याची आईपाशी त्याला नेऊन द्या त्याच्या आईपाशी नेऊन द्या ना म्हणलं ते. त्याने माझ्याकडे डोळे वाटारून बघितले ती म्हणली मीच त्याची आई. काही ओळखूच येत नाही का आपल्याला तर पुरुषाला पुरुष म्हणावं का महिलाला महिला म्हणावं काही कळत नाही महाराज. कपड्याची संस्कृतीला खूप किंमत आहे महाराज आणि परमार्थामध्ये सुद्धा पोशाखाला खूप किंमत आहे. आम्हाला श्री गुरु विठ्ठल महाराज गोले शिकवायला होते. बुवा ज्ञानेश्वरी सांगताना असे धोतर धरायचे म्हणायचे बुवा ह्याची किंमत राखा. तुम्ही जर याची किंमत राखली की देव तुमची राखल्याशिवाय राहायची नाही म्हणा. हो ज्ञानोबर आहे तुम्हाला सांभाळल्याशिवाय राहणार नाही बुवा म्हणायचे. हो आयुष्य आमचे यज्ञकांत महाराज मला म्हणायचे माझं लग्न होत नव्हतं. यज्ञकांत महाराज मला म्हणायचे अरे म्हणायचे पॅन्ट शर्ट घाली जात जा तुझं लग्न होईल. आपले कासाराचे माणसं लय कडू आहेत म्हणायचे तुला कोणी सुद्धा पोरगी देणार नाही. मी म्हणत नाही देऊन द्या महाराज धोतर सोडणार नाही. हो महाराज परमार्थ एकदा लागलं ना माणसाने सोडीत जात जाऊ नाही हो. हो नाहीतर मग काय त्याचा उपयोग नाही त्याला किंमत राहत नाही हो. हो महाराज बोलतात मी जी बोलन ती प्रमाण देऊन बोलणारा बुवा आहे तसा मी प्रामाणिकच माणूस आहे. महाराज म्हणतात मी बोलत नाही. महाराज म्हणतात पिकली शेंद कडूपणा गेले आणि तैसे आम्हा केले पांडुरंगी. शेंदाड पिकलं की वाटसुराला या म्हणायची गरज हो लागत नाही. तसं परमार्थ आपला पिकला पाहिजे. ज्ञान गिळवणे गावा गोविंदो गा हे तर आपला परमार्थ गेला पाहिजे. मग तो भक्त आहे. महाराजांनी स्नानाला पाणी वाटलं महाराज स्नान करू लागले महाराज आणि स्नान झालं आणि स्नान झाल्यानंतर धोतर नेसाळलेला आईसाहेबांनी महाराज धोतर नेसत होते. महाराज हरिपाठ म्हणत होते देवाची हे द्वारी उभा क्षण भरी तिने मुक्ती चारी साधिल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. महाराजाच्या हरिपाठामध्ये नो चॅलेंज मध्ये पण आपला हरिपाठ देवाची हे द्वारी उभा क्षण भरी झाली की लगेच ओसाला तुळी कधी यायची हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. चहा झाला का नाही आसवनी संसार. कुठं कुठं पेरायचं राहिलं ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा. तवर कोणीतरी पैसे मागायला अडकलेच म्हणे ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा. काय म्हणणं आहे तुझं बोल. हरिपाठच गेला. महाराजांचा हरिपाठ चालू होता भक्त होते आणि आईसाहेबांनी विचारलं म्हणजे महाराज म्हणजे काय काय म्हणणं ते सांग म्हणले. काय हो म्हणजे महाराज काहीतरी चिंता अन्नाची आणि वस्त्राची करी जात जा. हो महाराजांनी एक ठोक उत्तर दिलं नको चिंता करू अन्न या वस्त्राची माऊली आमोचे पांडुरंग माऊली आमोचे पांडुरंग. हो आता माऊली आमची पांडुरंग आहे. आणि मग कबीर महाराज म्हणतात अल्ला रखेगा
वैसा ही रहीना मौला रखेगा वैसा ही रहीना. कोई दिन राजा कोई दिन प्रजा कोई दिन कंगाल भिकारी. अल्लाह रखेगा वैसा ही रहीना मौला रखेगा वैसा ही रहीना. लगेच सावता महाराजाचा अभंग. समयाची सादर भावे ओ समया सादर भावे समयाची सादर भावे समयाची सादर भावे. देव ठेविले कैसे दिलो भावे देव ठेविले कैसे दिलो समयाची सादर भले हो सावता महाराज सांगतात समयाची सादर व्हावे. हो जो भक्त आहे ना मग तो म्हणतो तुला काय करायचंय ती कर माझं तुझं वाटे आता ते करी अनंता. आणि तुका म्हणे संता लाज माझी काही करतो आता. पण कोणता भक्त आईसे हो जे जाणणारे भक्त आहेत ना तो भक्त म्हणतो. हो मग ते उदास असतात. हो काही काही माणसं 24 तास उदास असतात. हा इथं आलेली वाडी थोडीशी माणसं खारड्यात आपल्या तुमच्या नान जात उदास असतात ना काही काही येतच नाहीत जाग्यावरती उदास. तुम्ही बघा तसली जी माणसं आहेत ना ती झाल्यानंतर मग ती प्याल्यानंतर ती शेंगदाणे फुटाणे कमून खातीत काय माहिती. असं चांगलं खाल्लं पाहिजे काजू बदाम अंजीर ती खाल्लं पाहिजे. पण ती फुटाणे शेंगदाणे खातीत. एक पेथाट त्यांवर पडलं आणि पडल्यानंतर हे काढल्या खेसाटातला डुकराने चिवडा खाल्ला त्याचा. दुसऱ्या खेशातला खायचा म्हणून त्याला डुसणी दिली. ती निम्मी अर्ध त्याची उतरलेली होती निम्मी अर्धी होती. आणि त्यांनी मग ती असं हात फिरवायला सुरुवात केली. निम्मी अर्ध जागे होतं निम्मी अर्ध पिलेलं होतं निम्मी अर्धी उतरली होती. ती म्हणलं पप्याची माय. आता पप्याची माय कशाला त्यांवर आली तेव्हा ती म्हणते पप्याची माय पहिल्यापासून म्हणले पुचोडा बांधती पहिल्यापासून पुचोडा बांधती. इनी कवापासून घालायला लागली काय माहिती तेव्हा डुकराला. मग महाराज म्हणतात याला जा उदास म्हणायचं का. नाही 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 याला उदास म्हणायचं नाही. ती देहाच्या उदासाला असतात. हो ते टेन्शननी तसे असतात. माणसाच्या घरामध्ये 3 गोष्टी नसल्या पाहिजे बघा. प्रत्येक माणसाच्या घरात 3 गोष्टी. हो कोणत्या 3 गोष्टी. घरामध्ये कोणाला आळस नसला पाहिजे. घरात कोणाला आळस नसला पाहिजे. ज्याच्या घरामध्ये आळस आहे हो त्याच्या संसाराचा घोटाळा झाल्याशिवाय हो पहाटे लवकर उठावं. पहाटे लवकर उठल्यानंतर काय होतं आपल्या दारावरून हो बर का महादेवाची शंकर पार्वतीची फेरी जाते महाराज. त्याच्यामुळे त्या टायमाला सडा समर्जन करून जुन्या महिला तुम्ही बघा दरवाजा उघडा असला पाहिजे. त्यांची ऊर्जा आपल्या घरात येते. म्हणून घरामध्ये कुणाला आळस नसला पाहिजे.
घरात भांडण नसलं पाहिजे. घरात भांडण नसलं पाहिजे. आता तर प्रत्येकाच्या घरात भांडण आहे. भांडण नाही असं घर नाही. प्रत्येकाच्या घरात दोन गोष्टी आहेत बघा. कोणत्या दोन गोष्टी? नवरा भांडखोर. नवरा भांडखोर, बायको भांडकुदळीन. प्रत्येकाच्या घरात भांडणं आहेत. हो, भांडणं नसले पाहिजेत. हो. नंबर 3, घरात कोणाला व्यसन नसलं पाहिजे. ज्या माणसाच्या घरात व्यसन लागलं, हो, त्याने महाराज, हो, लिहून ठेवायचं, आपल्या घराला कीड लागली. विठ्ठल प्रत्येक जग महाराज, प्रत्येक माणूस एवढ्या 3च गोष्टीमुळे दुःखी. आणि मग त्याला राजा भी दुःखी, प्रजा सुद्धा दुःखी. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया. बर का, बैराजी सुद्धा दुःखी महाराज सांगतात. अरे प्रत्येक माणसाने एक ववी घेऊन जायची संघ. आजचं वाक्य घेऊन जायचं कीर्तनातलं. कोणतं वाक्य? हा मृत्यूलोक आहे. या मृत्यूलोकामध्ये आवेशात आणि आपण जवळ जिवंत आहेत तोपर्यंत कोणाला सुख लागणार नाही. तुम्हाला लागणार नाही, मला बी लागणार नाही. मी बोलत नाही, ज्ञानोबरायची ववी देतो. 9वा अध्याय तपासा आणि 9व्या अध्यायामध्ये 501 क्रमांकाची ववी पहा. ज्ञानोबराय म्हणतात, मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेन कवनाचे श्रवणी, तैशी सुख निद्रांतरोनी इंगळाच्या. हो, त्याच्यामुळे प्रत्येक माणसाने समजायचं इथं आल्यानंतर आपल्याला सुख लागणार. त्याच्यामुळं नाराज कोणी व्हायचं नाही. माणसं सारी कणल्या कुतलेलीच असतात कधी बघा तुम्ही. आता संपून द्या कीर्तन, एखाद्याला विचारा कस काय चाललंय, बरे, जसं काय सगळ्या महाराष्ट्राचं दुःख तुझ्यावरच आलं. कधी चेहरा फ्रेश नाही, कधी काय नाही. कधी पाहिलं तरी हो, कीर्तनाला बसला काय, 10व्याला बसला काय, सारखाच गळी. महाराज म्हणतात ना इथं, मग त्याची काय आशा धरायची इथं? हा, भक्त झालोत ना आपण, देवाचे भक्त म्हणून घेतोत ना, मग काय करायचंय तेव करीन. मग महाराज सांगतात त्याच्यामुळं आयसे जाणार. बरं कळलं महाराज, आम्ही ते पाहिलं, सगळं जाणलं, सगळं आम्हाला माहिती बी झालं. पण त्या भक्ताचं काय होतं? अभंगाच्या 2ऱ्या चरणात महाराज सांगतात, निर्वाणी गोविंद विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्याचा झाला नारायण, विषय तो त्याचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्याचा झाला नारायण, विषय तो त्याचा झाला नारायण. नावड्याचं नाधन माता पिता, नावड्याचं नाधन माता पिता, येतो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. नारायण. खबर
रखुमाई रखुमाई बोला पुंडली महाराज म्हणतात विषय तो त्यांचा झाला नारायण. नारायण कोणाचा होतो विषय? हो, ज्यांचा विषय नारायण झालाय म्हणून तर त्यांची पुण्यतिथी पांडुरंग बाबाची 61 वर्ष झालं. महाराज उगाच म्हणत नाहीत नित्य नेमन आम्ही ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. देवाचं नामस्मरण आपल्याला तार येते. आज तरतन उद्या तरतेन पुढं तरणार आहे. तरले तरते हा भरवसा आणि नामधारकाचा ठसा तिन्ही काळामध्ये तरणार आहेत. म्हणून करता महाराज श्रेष्ठ नाम सांगतात. नामस्मरणाला खूप किंमत आहे. पण माणसं महाराज सगळं येतं माणसाला, पण नामस्मरण करायचं म्हणलं की माणसाला नग वाटतं. हो, तुम्ही बघा जवळ दुःख आहे ना, हो आमचे महाराज सांगायचे अंगाला आला ताप देवा तू माझा अंगाचा गेला ताप देवाच्या बापाचा मी शाबास. महाराज म्हणतात तसं नको सतत का. महाराजांना विचारलं तुमचा विषय नारायण झाला पण तुम्ही काय केलं का कधी काही भजन? दिनरजनी हाचे धंदा गोविंदाचे पवाडे दिवस नकळे रात्र नकळे हो अंगे खेळे दैवत हो गोविंदासनी गोविंद शयनी आणि गोविंद त्या मनी बैसलासी. अरे प्रपंच करणारे महाराज मंडळी सुद्धा हो काही काही महाराज उच्च टोकाला गेले. हो तुकाराम बाबा पात्रुडकर गुरुवर्य कासार महाराज या मंडळीने आयुष्यभर भगवंताची सेवा केली महाराज आयुष्यभर. हो पण आपली भक्ती एक श्रद्धा एक कणभर सुद्धा महाराज हलवून दिली नाही देवावरची कणभर सुद्धा. उगच नाही महाराज 70-80 वर्षे होऊन गेले. 80 वर्षे भाऊनी कीर्तन केले पांडुरंगाच्या मंदिरात. हो 80 वर्षे, एक नाही दोन नाही, काही शक्ती असते महाराज. 80 वर्षे कीर्तन केलं भाऊ. दोन्ही एकादशीला कीर्तन धाकटी पंढरी धनेगाव. हो म्हणून तर ज्ञानोबराय ओवे देतात बघा. म्हणून गा पांडवा मूर्तीचा मेळावा करुणी त्यांची या गावा धावत आलो. देव स्वतः धावून आले. हो देव घरी येतो माणसाच्या. देव घरा आला भक्ती सन्माने पूजला. देव घरा आला देव घरात येतो महाराज. म्हणून भाऊंनी आयुष्यभर कीर्तन केले महाराज. हो पण कधी सुद्धा मनामध्ये असं वाटलं नाही की या समाजाने आपल्याला काहीतरी दिलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे. अहो महाराज चैतन्य महाराज हो म्या पाहिलं आमच्या भाऊला 51 रुपये द्यायचे आणि मला 5 रुपये. 51 रुपये 5 रुपये 55 रुपयात कीर्तन आमचं. भाऊला तरी द्यायचे माणसं. आमच्या यज्ञकान महाराजाला तर 25 रुपये द्यायचे. तरी सुद्धा आमच्या महाराजांनी कधी आपली वृत्ती हलवून दिली नाही. मी संस्थेतून आल्यानंतर शिकून आल्यानंतर फोन यायचे मला कीर्तनाचे. तर आमचे महाराज चिटकून ऐकायचे. त्यांना वाटत ह्याला पैशाचा नाद काय म्हणतो का काय काय माहिती. हो आमचे महाराज सांगायचे म्हणायचे कधी कुणाला काय म्हणायचं नाही. हो प्रसाद म्हणून स्वीकार करायचा. त्याचा प्रसाद म्हणून स्वीकार करायचा. प्रसादही हा. आणि जो महाराज समाजासंग महाराज या माणसाने आयुष्यभर सेवा केली. मगाशीच हरी महाराजाचं माझं बोलणं झालं. आज आमच्या 3ऱ्या पिढीला समाज सांभाळतो. आणि ह्याच्या पलीकडे दुसरं काय असतं महाराज. हो काय ताकद असते. म्हणून तर महाराज आता विषय नारायण झालता त्यांचा. हो
आयुष्यभर कीर्तन केले भाऊनी. काही शक्ती असते महाराज परमार्थ करणाऱ्या माणसाची. ज्या दिवशी भाऊ गेले ना त्या दिवशी धनेगावच्या पांडुरंगाच्या डोळ्यात सुद्धा महाराज धारा लागल्या होत्या. त्याला आवड असती भक्तीची. हीच थोर भक्ती आवडते देवा आणि संकल्पावे माया संसाराची. म्हणून असे गुरुवरी कासार महाराज होते महाराज. आणि म्हणून तर महाराजांनी तर मोठा प्रमाण दिलेलं आहे गाथ्यामध्ये. मोठा अभंग घातला. संताचे ते आप्त नवती ते संत हो करिता कीर्तन नव्हती संत. हो पण महाराज हरी महाराजाचं हे आमचं काहीतरी पुण्य म्हणा म्हणून आम्ही इथं हो सेवा केलेली त्याचे फळ आहे महाराज. म्हणून तर आता तुम्हाला आपलं कीर्तन संपलेलं आहे. हो तुम्हाला एकच सूचना सांगायची ती म्हणजे अशी हो ज्यांनी आयुष्यभर महाराज या परिसरामध्ये परमार्थ केला ना हो आयुष्यभर परमार्थ केला हो त्याच्याकरता जसं आता पांडुरंग बाबाचं मंदिर तुम्ही सर्व भक्त भाविकांनी किती गोड मंदिर आहे. मूर्ती मंदिर सभा मंडप किती सुंदर असं महाराज सप्ताह हे सगळ्या गोष्टी तुम्ही करतात. तसंच आता गुरुवारी आमच्या कासार भाऊ महाराजाच्या मठाचं बांधकाम सुरू झालंय आता कालच्या धरून हो सुरू झालंय. त्याच्यामुळे तुम्हाला सर्व गावकऱ्याला विनंती आहे. हां विनंती म्हणजे अशी बरं का बापू तुमच्याकडे दौरा येणारच आहे. म्हणून करता सगळ्या जणांनी देणगी आपली महाराज शेवट सांगतात तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य. तसं महाराज एकदा आता आयुष्यभर कधी मागितले नाहीत. ज्यांनी मागितले ना मी बी खूप वर्ष झाली येतो हो मला सुद्धा 10 वर्ष होऊन गेले असतील जास्ती झाली. म्हणून करता सगळ्या जणांच्या चरणी एकदा साष्टांग दंडवत. एकदा दत्त जयंती झाली एकदा कार्यक्रम आता हे चालू आहेत मग झाले की मग पुन्हा यायचंच आहे नाननजला. त्याच्याकरता सगळ्या भक्त भाविकांनी याची नोंद घ्यायची आहे. कोणाचा नारायण होतो विषय ज्याने नामस्मरण करतात त्यांचा नारायण झालं. बरं काय करतो देव नारायण झाल्यानंतर सगळे काम करतो. असे भक्ताची घरी कामे न सांगता करी त्यांचं काम सगळं करतो. कुणाचं केलं भला मोठा 24 चरणाचा अभंग पाहून घ्या. उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्त दे कोणे. हो हा अभंग पाहून घ्या. तो कुटुंबाची सेवा करतो नारायण बनल्यामुळं. मग महाराज म्हणतात निर्वाण गोविंदो असे मागे पुढे काहीच साकडे पडवून दे. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य घातली या भय नरका जाणे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हा 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हा 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. म्हणून करता भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आहे. महाराज इथं राहतात. हरी महाराज सेवा करतात. हो आता सध्या कोण महाराज सप्त्याला थांबायला कोणी तयार नाही. सवडच नाही कोणाला तर काय सवड. पण आम्ही जे परंपरेचे माणसं आहेत हो ती सेवा करतो महाराज. सेवेला किंमत आहे परमार्थाला. मग गाथा भजन ज्ञानेश्वरी पारायण हरिपाठ काकडा सगळे सेवा करून या ठिकाणी ते थांबवून घेतात. म्हणून त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत. तुम्ही सर्व देवरूपी श्रोते सज्जन इथं जेवढे मंडळी कीर्तन ऐकायला आलेले आहेत ना हो तुम्ही सगळेजण हो त्या मुलांसकट सगळ्या सकट हे जेवढे माणसं कीर्तनाला ऐकायला आलेले आहेत ना तुम्ही इथं श्रवण करण्याकरता आलेले आहेत ना तुम्ही श्रेष्ठ मंडळी आहात. का श्रेष्ठ? प्रत्येकाचं घर कमीत कमी 1 किलोमीटर तरी लांब आहे. ह्यापेक्षा जास्ती इथं पण 1 किलोमीटर तरी आहेच. मग तितक्या वडीने पांडुरंग बाबासाठी तुम्ही येतात ना त्याच्याकरता परमार्थ श्रेष्ठ आहे तुमचा. इतक्या थंडीत येतात आणि मग प्रसाद हो महाराज जे देणगे देतात सप्ताह करतात ते श्रेष्ठ मंडळी. जे पाणी पाजतात जारचं ते श्रेष्ठ मंडळी. पंगत घालतात ते श्रेष्ठ मंडळी. हो इथं आल्यानंतर जे काम करतात भांडे घासायचं ते महिला श्रेष्ठ पुरुष श्रेष्ठ. हो जे काही वाढू लागतात ते श्रेष्ठ तरुण मंडळी. हो
काही माणसं पात्र उचलतात ते श्रेष्ठ, काही मंडळी झाडून काढतात ते श्रेष्ठ. सगळ्यात श्रेष्ठ म्हणजे जो जीवन जातो तो सगळ्यात श्रेष्ठ. काही दिलं का नाही बघू आता. महाराज ती नको आपल्याला. सेवेला किंमत आहे. परमार्थातली सेवा पात्र जरी उचलले तरी ती तुम्हाला उद्धाराला कारणीभूत ठरते. इतकी शक्ती ह्या जेवणातली आहे. म्हणून करता संसिष्टीम दत्ताभाऊची आहे. हो, मांडव बी दान काय, पांडव बी लय मोठे इथं. आता काय काय जागेवर मांडव दान असतो पण पांडव कुणीच नसते. म्हणून करता सगळ्या जणांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. हो, भगवंताचं नामस्मरण करा. पांडुरंग बाबांनी जशी भक्ती केली तशी भक्ती करा आणि त्यांनाच म्हणा की आम्हाला तुमच्यासारखं भक्त करून ठेवा, अशी प्रार्थना त्यांच्या चरणी समर्पण करा. देवरूपी श्रुती सज्जनांच्या चरणी शिवा समर्पण करून या ठिकाणी शिवेला पूर्ण राम तुकाराम 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 तुकाराम.